नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये क्षेत्र कुठलंही असू द्या, एज्युकेशन फील्ड असू द्या, पॉलिटिकल फील्ड असू द्या, इंडस्ट्रियल फील्ड असू द्या, सर्व्हिस फील्ड असू द्या, म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, यश अपयश हे आपल्याला कर्मामध्येच कळतं. आपण जे कार्य करतो त्याच्यातच दडलेलं असतं. हे बरेच लोकांना लवकर लक्षात येत नाही. आता आपण जर वाईट गोष्ट करत असेल तर आपल्याला नुकसान होणार हे सगळ्यांना माहिती आहे. जसं दारू पिणं, गुटखा खाणं, खोटं बोलणं, चोऱ्या करणं हे सगळं वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी का केलं जातं? कारण ह्याची सवय बनते, हॅबिट. आणि हॅबिट लवकर सुटत नाही. आणि हॅबिट बनण्याच्या अगोदरच आपण सावध राहिलं पाहिजे. मित्रांनो, कुठलीही चूक आहे ना, लवकर दुरुस्त केली तर त्याच्यापासून कमी नुकसान होतं. जसं रोडवरून चालताना सुद्धा जेवढं आपल्याला काळजीपूर्वक आपण प्रवास कराल फोर व्हीलरमध्ये, तेवढं आपल्याला धोका कमी होतो आणि नुकसान कमी होतं. आणि त्याच्यातनं शिकण्यासारखं पण असतं आणि ते आपल्याला कंट्रोल करता येतं. परंतु ज्यावेळेस मोठं नुकसान होतं त्यावेळेस ते हानी भरून निघत नाही लवकर. संगतीचा गुणधर्म असू द्या किंवा कुठलंही उदाहरण असू द्या, कर्जाच्या सुद्धा विळख्यात माणूस लगेच सापडत नाही किंवा माणूस वाईट गोष्टी लगेच लागत नाही. हळूहळू जसं एखादा गुटखा गोवा एक थोडं खात त्याचं प्रमाण वाढतं. तिथं वेळीच जर नाही थांबवलं तर ह्या मोठ्या सवयी बनतात मित्रांनो. आणि आत्ता सध्याच्या काळात चांगल्या सवयी लावणारे लोक कमी आहेत आणि वाईट सवयी लागल्यावर आपल्याला पण सुटत नाहीत. आता मी कित्येक 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. लोकांच्या संपर्कात येतो, लोक सांगतात आम्हाला कळते, परंतु आम्हाला कंट्रोल होत नाही. म्हणजे गाडीसुद्धा बघा, गाडीचा जास्त वेग असेल तर ब्रेक दाबलं तरीसुद्धा गाडी मोठा ॲक्सिडेंट होतो का नाही, नुकसान होतं. तसं असतं मित्रांनो. वेग चांगला असावा, चुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. जसं प्रत्येक माणूस कमवतो पैसे आणि मग गरीब का राहतो, जगायला पैसे का राहत नाही, त्याचं कारण ते आहे आपण चांगल्या गोष्टीला लवकर तयार होत नाही. आता आम्ही रोज बऱ्याच व्यक्तीला सांगत असतो पैसे ठेवा, तर ठेवले तर काही लोक चुकीच्या ठिकाणी ठेवतात, जी की पुढचं स्ट्रक्चरच त्याला कुठलीच गॅरंटी नसते. SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन ह्याच्यात फ्लक्च्युएशन होतं मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुम्हाला पैसे लागतात त्यावेळेस ते डिप्रिशिएशन पण होतं. कुठलीही वस्तू तुम्ही घ्या, ती खरेदी करताना तुम्हाला जी किंमत असते विकताना कधीच मिळत नाही. बघा, सोनं आज घेतलं आणि उद्या विकायला गेलं तर घट होती. परंतु LIC ऑफ इंडियाची अशी पॉलिसी आहे की थोडे भराने जास्त घ्या, हा फॉर्म्युलाच आहे. आणि रायटिंग पेपरमध्ये लिखित चांगल्या गोष्टी करा मित्रांनो, त्याच्यात स्वतःचा पण फायदा आहे आणि आपल्या संगतीत जे लोक राहतात त्यांचा पण फायदा आहे. नेहमी चांगल्या गोष्टीचा आपण सतत स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे, तरच आपल्याला विकास होईल आणि समाजाला आपण काहीतरी चांगल्या विचाराचं देणं असतं मित्रांनो. त्याच्यानं लोकांचं कल्याण होईल. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि मेडिक्लेमची पॉलिसी 2 शस्त्र मानव जीवनात असे परमेश्वराने दिलेले आहेत की आयुष्यात तुम्ही सक्सेसफुली व्हा, विजयी व्हाल. त्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.